नाही लाईट नाही. सर्वप्रथम जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध, आपल्या बौद्ध धम्माचा ज्यांनी संपूर्ण विश्वामध्ये प्रसार केला असे सम्राट अशोक, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका ज्यांनी बहुजनांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली अशा सावित्रीबाई फुले, माता रमाई आणि विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक या सर्व महामानवांना अभिवादन करून मी या ठिकाणी माझे विचार, मला जो विषय दिलेला आहे तो विषय अत्यंत गंभीर आहे, समजून घेण्याचा आहे, तरी पण त्याला माझ्या पद्धतीने मला जे समजलेलं असेल ते मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण शांतपणे ऐकून घ्याल ही विनंती. या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय आयुष्यमान भास्करदादा कांबळे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व बौद्ध उपासक उपासिका, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आजचा जो विषय मला दिलेला आहे तो विषय आहे बौद्धांची आचारसंहिता. खऱ्या अर्थाने अत्यंत गंभीर असा विषय आहे, समजून घेण्याचा विषय आहे. कारण पहिल्यांदा आपल्याला आचारसंहिता म्हणजे काय या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल. व्यक्ती असेल, पक्ष असेल, संस्था असेल, यांनी पाळावयाच्या योग्य क्रमांकाचा, मानांकाचा, नियमाचा, जबाबदाऱ्यांचा एक संच असतो. म्हणजे आपण फक्त आचारसंहिता या शब्दाचा अर्थ पाहत आहोत. मान सन्मान असेल, त्याच्यात नैतिक असेल, धार्मिक असेल, या संकेतांचा समावेश होत असतो. ही त्याची 2007 मध्ये केलेली व्याख्या आहे. म्हणजे भारत सरकारने एक आचारसंहितेची केलेली व्याख्या आहे आणि ती व्याख्या अशा पद्धतीची आहे. म्हणजे आपण व्यक्ती असेल, पक्ष असेल, संस्था असेल, यांनी त्या नियमांचं पालन करायचं आहे जे ठरलेले आहे. आणि साधा शब्द आचारसंहिता म्हणजे, आचार म्हणजे आचरण, संहिता म्हणजे नियमावली. मग बौद्धांनी कोणत्या नियमाप्रमाणे वागलं पाहिजे असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो, असा मला अभिप्रेत वाटतं. तर या ठिकाणी इंग्रजीमध्ये बुद्धिझमचा जर आपण विचार केला तर जीवन जगण्याची विचारधारा. बौद्ध धर्माची स्थापना आपल्या सर्वांना माहिती आहे की तथागत भगवान बुद्धांनी केलेली आहे. स्वतः बुद्धत्वापासून झाली म्हणजे भगवान बुद्धाच्या आधी सुद्धा बुद्ध झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बुद्धत्वापासून झाली. बुद्धत्वाची जी परंपरा आहे ही अनादी आहे. भगवान गौतम बुद्धाच्या पहिले बुद्ध होऊन गेले आहेत. तीच अनादी परंपरा गौतम बुद्धाने पुढे नेलेली आहे, चालू ठेवलेली आहे. असं यामध्ये त्रिपिटक ग्रंथामध्ये बुद्धवंश नावाचा जो त्रिपिटक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हे आढळून येते. तथागत भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर जवळपास 200 शतकात सम्राट अशोकाच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार हा जगातील प्रत्येक राष्ट्रामध्ये झालेला दिसून येतो. म्हणजे सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये संपूर्ण विश्वामध्ये बौद्ध धर्म पोहोचवलेला आहे. तर तो धर्म जो आहे अनात्मावादी आहे, समतावादी आहे, विज्ञानवादी आहे, मानवतावादी आहे. असा हा धर्म गौतम बुद्धांनी मानव जातीला प्रज्ञाशील, करुणा या तत्वांची शिकवण भगवान बुद्धांनी दिलेली आहे.
म्हणजे प्रज्ञा, शील आणि करुणा या शब्दाचे आपण सगळे जाणते आहात, सगळ्यांना आपल्याला हे शब्द माहिती आहेत. बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, करुणा, मैत्री, प्रज्ञा ही मूल्य जोपासतो आणि या मूल्याच्या नुसारच या तत्वांचा तो पुरस्कर्ता आहे. आधुनिक विज्ञान आणि म्हणजे हा जो धम्म आहे आधुनिक विज्ञानाशी सुसंगत आहे असं अनेक देशांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे बौद्ध धम्म जो आहे तो आधुनिक विज्ञानाशी सुसंगत आहे. हे आपणच म्हणतो, बौद्ध आहोत म्हणून आपण म्हणतो असं नाही, तर अनेक देशांनी, अनेक विद्वानांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्याची एक वेगळी ओळख आपल्याला दिसून येते. 24 मे 1956 रोजी नरी पार्क येथे बुद्ध जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आलेला होता आणि त्या ऐतिहासिक कार्यक्रमाची घोषणा, त्या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केली की आता बरेच दिवस झाले आपण 1935 ला येवला येथे घोषणा केली आणि आता त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आणि 14 ऑक्टोबर 1956 ला आपण बौद्ध धर्म स्वीकारणार अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जवळपास 50,000 पब्लिक होती आणि त्या मुंबईच्या याच्यामध्ये. आणि मग बाबासाहेबांना विचारलं की तुम्हाला बौद्ध धर्मच का प्रिय आहे, तुम्ही बौद्ध धर्मच का स्वीकारला, या देशामध्ये अनेक धर्म आहेत. तर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की दलित समाज हा माझा जो समाज आहे तो अनेक वर्षाच्या गुलामगिरीमध्ये अस्पृश्य समाज आहे. म्हणजे एखाद्या देशामध्ये काळा आणि गोरा हा जो भेदभाव आहे त्याच्याही पेक्षा कितीतरी त्यांना ते फक्त गुलाम बनवलेलं होतं. पण आपण गुलाम नाही, तर आपण गुलामही नव्हतो, आपल्याला कुठलीच म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. आपली सावली सुद्धा आपली सावलीतून सुद्धा त्यांना सहन होत नव्हती. पाठीला गाडगं बांधलेलं असायचं, तोंडासमोर गाडगं असायचं, पाठीला फळा असायचा. ही जी व्यवस्था आहे, मी सगळ्या धर्माचा विचार केल्यानंतर माझ्या समाजाला असा जो योग्य धर्म आहे जो दलित समाजाला दारिद्र्य, अज्ञान आणि सामाजिक अन्यायापासून मुक्ती मिळवून देईल, सामाजिक अन्यायापासून मुक्ती मिळवून देईल, आत्मसन्मानाने माझ्या समाजाला जगता येईल. आत्मसन्मान म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की बौद्ध धर्मामध्ये आत्मसन्मानाला मान दिलेला आहे आणि म्हणून मी हा धर्म मला खूप प्रिय आहे असं बाबासाहेबांनी 2 मे 1956 ला आपल्या बौद्ध अनुयायासोबत म्हणजे त्यावेळेस त्यांनी म्हटलं. आणि मी बौद्ध आज झालेलं नाही आहे म्हणे. त्यावेळेस जेव्हा बाबासाहेबांना विचारलं, जेव्हा केडुस्कर गुरुजींनी मी 14 वर्षाचा असताना माझा जेव्हा सत्कार करण्यात आला, माझा सत्कार करताना ज्या वेळेस मला केडुस्कर गुरुजींनी भगवान बुद्धाची पुस्तक दिलेली होती आणि ती पुस्तक दिल्यानंतर मी माझ्या वडिलांशी स्वतः भांडलो असे बाबासाहेब म्हणतात. का भांडलो? तर यासाठी भांडलो की मला आतापर्यंत ज्या रामायण महाभारताच्या पुस्तका तुम्ही दिल्या त्या सगळ्या विषमतावादी पुस्तका होत्या आणि समतावादी जी पुस्तक होती ती माझ्यापासून दूर का ठेवली. तर बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यावेळेस उत्तर दिलं होतं की तू कर्णासारखं, गरिबीतला माणूस सुद्धा कर्णासारखं होऊ शकतो, म्हणून मी तुला ही पुस्तक दिली. बाबासाहेबाचे वडील गेल्यानंतर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर बौद्ध धर्माचा खूप अभ्यास केला. बाबासाहेब म्हणतात की मी ज्या वेळेस अमेरिकेमध्ये गेलो तर बौद्ध धर्माचाच अभ्यास नव्हे तर जगातील अनेक धर्माचा अभ्यास केला आणि मला समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव ही जर तत्व कुठे दिसली असतील तर ते मला फक्त आणि फक्त बौद्ध धर्मामध्ये दिसली. म्हणून मला बौद्ध धर्म मला अत्यंत प्रिय आहे असं बाबासाहेब त्यावेळेस. कारण आम्ही जेव्हा आमच्यातलं मनुष्य पण इथल्या व्यवस्थेने नाकारलेला आहे,
आणि मनुष्यपण निर्माण करून देणारा जर धर्म कुठला असेल तर तो बौद्ध धर्म आहे। आणि जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली त्यावेळेस महात्मा गांधीजी एकदा भेटले बाबासाहेबांना आणि म्हणाले की बाबासाहेब, तुम्ही धर्मांतर करून या देशाची मोठी नुकसान होईल, तुम्ही धर्मांतर करू नका। त्यावेळेस बाबासाहेब गांधीजींना उत्तर दिलं। बाबासाहेब म्हणाले, मी जो धर्म स्वीकारे तो या देशाच्या मातीतील असेल, या संस्कृतीतला हा धर्म असेल, हा संस्कृतीतला विचार असेल, आणि मी या देशाला कमीत कमी नुकसान कसं होईल, कारण माझं या देशावर प्रेम यासाठी आहे की या देशामध्ये तथागत भगवान बुद्धाचा जन्म झालेला। नाहीतर बाबासाहेब एवढे मोठे शिकलेले होते, अमेरिकेमध्ये गेले, इंग्लंडला गेले, जर वाटलं असतं तर करोडो रुपये कमवून तिथे स्थायिक झाले असते, कदाचित तिथले राष्ट्राध्यक्ष सुद्धा त्यांना बनता आलं असतं। पण बाबासाहेबांना या देशाची व्यवस्था बदलवायची होती, माणसामधली कटुता जी आहे, आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 जशी घोषणा केली त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्णत्वास दिली। आणि जवळपास 5 लाख अनुयायी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक ठिकाणाहून आले होते आणि तिथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना म्हटलं की मी धम्म स्वीकारला, मी भगवान बुद्धाचा धम्म स्वीकारला, तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही उभं राहावं आणि धम्म स्वीकारावा। मी काही कुठल्याही व्यक्तीवर जबरदस्ती लादणार नाही, मी कुणालाही असं म्हणणार नाही की तुम्ही हा धम्म स्वीकारला पाहिजे। पण मला वाटतं मी माझ्या अभ्यासाअंती आणि जगाच्या विविध धर्माचा अभ्यास केल्यानंतर हिंदू धर्माचा त्याग करण्याची कारणं आपल्या सर्वांना माहिती आहेत की आता आपल्याला ती सांगण्याची गरज नाही। हिंदू धर्मामध्ये आपल्याला किती तुच्छतेची वागणूक होती, आणि याच्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही। आणि मीच धर्म हा स्वीकारतो असं नाही, तुम्ही स्वीकारावा आणि जगातले अनेक राष्ट्र हा धम्म स्वीकारावा, आणि खऱ्या अर्थाने शांती जी आहे जगामध्ये, जी मिळणारी शांती आहे जगाला मिळाली पाहिजे असं आश्वासित त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस आपल्या अनुयायांना दिलेलं होतं। 14 जानेवारी 1955 रोजी वरडी या ठिकाणी बाबासाहेबांची सभा भरलेली होती। त्या सभेमध्ये संत गाडगे महाराज उपस्थित होते, अनंत हरी गदे होते, श्री संत मोडके महाराज होते। आणि त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले की आता भाषण करून खूप झाले, मी इतकी भाषणं केलेली आहेत की भाषण करून खूप झालेली आहेत, आता आपण काहीतरी विधायक काम आपण केलं पाहिजे। म्हणजे भाषण करून आता आपण थकलो, बाबासाहेबांचं विधान आहे ते, आता आपण भाषण करून थकलो। मग जेव्हा बाबासाहेबांनी 14 वर्षाचे असताना केडुसकरांचा जो गौतम बुद्धाचं चरित्र दिलेलं होतं त्या चरित्राचं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं आणि म्हटले होते की भगवान बुद्धांनी जेव्हा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, म्हणजे भगवान बुद्धांना ज्यावेळेस ज्ञान प्राप्त झालं त्यावेळेस 5 भिक्खूंना सारनाथ इथे जी दीक्षा दिली, धम्मचक्र परिवर्तन घडवून आणलं, त्याला पंचवर्गीय भिक्खू म्हणतात। आणि पंचवर्गीय भिक्खू झाल्यानंतर जवळपास भगवान बुद्धाकडे त्या काळामध्ये 40 भिक्खू तयार झाले। आता त्यांना वाटलं की आता आपण 40 भिक्खू झालो, आता आपण धम्माचा प्रचार करण्यासाठी बाहेर निघलं पाहिजे। आणि धम्माचा प्रचार करण्यासाठी निघताना पाली भाषेमध्ये आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय हिताय सुखाय देव मनुष्यान धम्म आदि कल्याण मध्य कल्याण अंती कल्याण। याचा अर्थ असा आहे, बुद्ध धर्म हा बहुजन लोकांच्या हिताकरिता आहे, बुद्ध धर्म हा बहुजन लोकांच्या सुखाकरिता आहे, प्रेम करण्याकरिता आहे। हा धर्म
माणसा माणसातील भेद नाहीसा करणारा आहे. ज्याप्रमाणे ऊस जो असतो, ऊस खालीही गोड असतो, मध्यही गोड असतो आणि शेवटीही शेंड्यावरही गोड असतो, त्याप्रमाणे हा धम्म जो आहे सुरुवातही त्याची चांगली आहे, मध्यमही चांगला आहे आणि शेवटही चांगला आहे. अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचा हा जो बौद्ध धम्म आहे, हा बौद्ध धम्म आपण आता स्वीकारलेला आहोत. तर एकदा हिंदू धर्माची जी व्याख्या करणारे जे आहेत, लोकमान्य टिळक असतील किंवा राधाकृष्णन असतील, तर ते वेगवेगळी व्याख्या करतात. एकाच धर्मामध्ये एक वेगवेगळी व्याख्या असता कामा नये. तर ख्रिश्चन धर्मामध्ये असं म्हटलं जातं, तर जर गरीब मी आहे म्हणून ख्रिश्चन भगवान त्याच्याजवळ गेला, येशू बाबाजवळ किंवा त्यांच्या याच्यामध्ये गेला, तर असं म्हटलं जातं की आता गरिबांना मेल्यावर न्याय मिळणार. गरिबांना कधी न्याय मिळणार आहे? तुम्ही मेल्यावर हे जग तुमचंच आहे, अशा प्रकारचं त्यांचं उत्तर असते. पण भगवंताला विचारल्यानंतर भगवंतांना विचारलं की भगवंत, तुमच्या मृत्यूनंतर तुमचा शास्ता कोण, तुम्हाला चालवणारा कोण? तर हा माझा धम्मच आहे, माझ्यानंतर कुणीही दुसरा नाही, माझा धम्मच सर्व काही करेल. आणि बघ, बाबासाहेब एकदा मंडाले पर्वताच्या याच्यावर बुद्धाचं विहार पाहण्यासाठी गेले होते. बाबासाहेबांची आपल्याला जवळपास त्यावेळची तब्येत माहिती आहे. 1080 पायऱ्या होत्या. किती पायऱ्या होत्या? 1080 पायऱ्या होत्या. आणि 14 फुटाचा त्या ठिकाणी पगोडा केलेला होता. त्या ठिकाणी त्या 14 फुटाच्या पगोड्याला सोनं लावलेलं होतं. कितीतरी त्या काळामध्ये कोटी रुपयाचं होतं. बाबासाहेबांनी सांगितलं होतं आकडा, पण मी काही लिहिला नाही, पण कितीतरी कोट्यावधी रुपयाचं सोनं लावलेलं होतं. पण तिथे सकाळपासून 11 वाजेपर्यंत राहतात, नंतर तिथे कुणीही राहत नाही, पण तिथे कधीही चोरी होत नाही. आणि आपल्या मंदिरांमध्ये सोन्याचे जर मुखवटे असतील तर ते पुजारी चोरलेला किंवा कोणाशी तरी संगनमत करून चोरलेला. म्हणजे ज्याला बुद्धाचा विचार समजलेला, जो बुद्धाचा विचार पचवतो, जो बुद्ध स्वीकारतो, तो कधीही चोरी करत नाही, कधीही खोटं बोलत नाही. सत्याची शिकवण बुद्धाने दिलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते. आता आपण हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. किती वर्षाच्या? हजारो. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतर केलं आणि आपण हजारो वर्षाच्या हा पीडित अस्पृश्य समाजाला मुक्तपणे, स्वतंत्रपणे जीवन जगता आलं पाहिजे, म्हणून बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने आपल्याला त्या काळामध्ये 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. 22 प्रतिज्ञेचा आपण थोडा विचार केल्यास, 22 प्रतिज्ञा मी थोड्या नंतर सांगतोय, तसं आपल्या इथे विहारामध्ये सगळ्यांकडे 22 प्रतिज्ञा आहेतच. पण हिरे माणिक मोती जे आहेत, बौद्ध धर्म म्हणजे हिरे माणिक मोत्याची खाण आहे आणि ती आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला शोधून आपल्यासाठी दिलेली आहे. मी थोड्या वेळापूर्वी एक युट्यूबवर एका चांगल्या मोठ्या व्यक्तीचं थोडं भाषण ऐकत होतो. त्यांनी बौद्धाची आचारसंहिता हाच विषय घेतलेला होता. आणि आज आपला जो विषय आहे तो बौद्धांची आचारसंहिता. तर बौद्धाची आचारसंहिता समजून घ्यायची असेल तर आपल्याला आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक व सांस्कृतिक विकास किती झालेला आहे याच्यावर असते. म्हणजे आचारसंहिता म्हणजे नियमावली जी आहे ती बौद्धांची. पण आपण ज्या वेळेस याचा विचार करतो, बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं, बाबासाहेबांनी आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून आरक्षण दिलं, त्या आरक्षणाच्या भरोशावर आपण नोकरीला लागलो. नाहीतर बाबासाहेबांनी आरक्षण दिलं नसतं तर आपल्याला कुठे राहिलो असतं तर काय माहित.
पण भगवान बुद्धाच्या आणि बाबासाहेबाच्या कृपेने आज आपण शुटा बुटा चांगल्या कपड्यात सगळ्या गोष्टी सगळ्या सुखसुविधा आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. तर ज्या देशाची शैक्षणिक प्रगती आपली झाली तो काय म्हणतो लेखक, ही जी आपली सगळी शैक्षणिक प्रगती झालेली आहे ती आरक्षणामुळे, आणि आरक्षणामुळेच आपण इथपर्यंत आलेलो. आपण बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही असं त्याचं मत आहे. आपण बौद्ध धर्म अंगीकारला नाही. जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीने वागतो आपण. यासाठी त्यांनी उदाहरण देताना म्हटलं की भारताच्या एकूण जनगणनेचा जर विचार केला तर फक्त 65 लाख लोक महाराष्ट्रामध्ये बौद्ध आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 3 कोटी जवळपास बौद्धांची. मग आपण काय लिहितो, कुठे महार लिहितो, कुठे सोयी सुख सुविधेसाठी हिंदू करतो, पण आपण बौद्ध हा अल्पसंख्याकांमध्ये शब्द येतो, पण आपण ते तसं करत नाही. आणि त्यामुळे आता आपण आपले लोक अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेले, आपले लोक बाबासाहेब ज्या विद्यापीठामध्ये शिकले त्या विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी गेले, पण हे आपण सगळं आरक्षणाच्या माध्यमातून केलेलं आहे. पण बौद्ध झालो आणि बौद्धाला जी तत्व प्रणाली असायला पाहिजे जशी हिंदू सिखांची आहे, 1925 मध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदा आहे, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र नियमावली आहे. मुस्लिमांसाठी आहे, ख्रिश्चनांसाठी स्वतंत्र नियमावली आहे, पण बौद्धांसाठी नाही. याचं उदाहरण देताना त्यांनी म्हटलं, भंडाऱ्यामध्ये एक महार आणि एक बौद्ध, एक महार मुलगी आणि बौद्ध मुलगा होता, आणि ते त्यांनी नाकारलं, ते लग्न नाकारलं. तुम्ही एका जातीचे नाही. म्हणजे महार वेगळा आणि बौद्ध वेगळा. म्हणजे आपण 1956 नंतरचे आहोत. नवबौद्ध ही नवीन संकल्पना आहे, पण आपण खऱ्या अर्थाने आपल्याला प्रगती करायची असेल, आपली आचारसंहिता असायला पाहिजे, आपली नियमावली असायला पाहिजे, आपली तत्व असायला पाहिजे, आणि त्या तत्वाप्रमाणे. कारण मुस्लिम माणूस समाजाच्या धर्माच्या विरोधात जाऊ शकत नाही. आपण मात्र स्वैराचाराने. बाबासाहेबांनी एकच पक्ष दिलेला होता, रिपब्लिकन पक्ष, पण त्या पक्षाचे आता किती तुकडे झालेले, किती विभागामध्ये आपण त्याची विभागणी केलेली आहे. आज आपण त्याची विभागणी प्रचंड प्रमाणामध्ये विभागणी केलेली आहे. वाद होतात, मान्य आहे, परंतु वादाला मिटवण्यासाठी धम्म हा सजग आहे, आणि त्याचे स्वतंत्र कायदे आपल्या देशामध्ये झाले नाही, आणि आपल्याला स्वतंत्राची आचारसंहिता प्राप्त झाली नाही, आणि त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आम्हाला आमचा कायदा पाहिजे आहे. आम्ही आमच्या फायद्यासाठी मात्र कुठेही जातो. कायदा आम्हाला पाहिजे आहे, आपले आचारसंहिता निर्माण झाली पाहिजे. यासाठी एक व्यक्ती नाही तर आपण सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. आणि मग सामूहिक प्रयत्न मध्ये कोण करणार, तर आपण सर्वांनी कुठेतरी. जसे इस्लामचे लोक त्यांच्या मस्जिदीमध्ये सर्व एकत्रित होतात, ख्रिश्चनाचे लोक त्या ठिकाणी एकत्रित होतात, पण आपले लोक मात्र आपल्या विहारामध्ये एकत्रित येण्यासाठी थोडाफार इगो असेल तर तो इगो आपण बाजूला करण्याच्या तयारीत नाही, आणि म्हणून आपण मागे पडतो. आपण म्हणून फक्त जातीचे फायदे घेतो, पण धर्माचा विचार करायचा असेल तर आपण त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. आपलं मन हे मोठं ठेवलं पाहिजे, आणि आपल्यामध्ये असलेले जे संकुचित विचार आहेत, छोटे विचार आहेत, त्याच्यापासून आपण जोपर्यंत दूर जाणार नाही. आता आपण विचार करा, आरक्षणाच्या भरोशावर नोकऱ्या घेतल्या आणि मोठे मोठे बंगले बांधताना त्या ठिकाणी आपण पूजा कुणाची करतो, गौरी गणपतीची करतो. त्या ठिकाणी आपलेच लोक, आपलेच बांधव. म्हणजे ही अवस्था जर असेल तर आपल्या समाजाचा, आपल्या धर्माचा कसा विकास होईल.
आणि हा जर विकास आपल्याला साध्य करायचा असेल तर कुठेतरी आचारसंहिता असली पाहिजे असे आयोजकालाही वाटलं असावं. म्हणून खऱ्या अर्थाने आयोजकांनी असे विषय आपण कमी जरी असलो, बाबासाहेब जेव्हा भगवान बुद्धांनी 5च भिक्खूंना दीक्षा दिली पहिल्यांदा, सम्राट अशोकाने प्रचंड प्रमाणात दीक्षा दिली सम्राट अशोकाच्या काळामध्ये, आणि त्यानंतर बाबासाहेबांनी दीक्षा दिली. आपण बौद्ध धर्मामध्ये जन्माला आलो म्हणजे बौद्ध होत नाही. आपण बौद्ध धर्मामध्ये जन्माला आलो म्हणजे बौद्ध होऊ का? आपल्यावर संस्कार कसे केले जातात? आपण लहानपणापासून आपल्या मुलांना विहारात नेतो का? आपली जी तरुण मंडळी आहे ते विहारात यायला तयार आहे का? जोपर्यंत त्यांच्यावर संस्कार होणार नाही, त्यांच्यावर जोपर्यंत संस्कार होत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने बौद्ध होण्यासाठी वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून, सगळ्या गोष्टीतून ते दिसलं पाहिजे. भगवान बुद्ध आपल्याकडे पाहिजे तसा प्रामाणिक भिक्खू संघ सुद्धा निर्माण झाला नाही. भिक्खू संघावर टीका करण्याचा आपल्याला अधिकार नाही, पण पाहिजे तसा ज्या पद्धतीत निर्माण व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीत, ज्या तऱ्हेने तो भगवान बुद्धाच्या काळात, सम्राट अशोकाच्या काळामध्ये जसा संघ होता तसा संघ सुद्धा आता राहिलेला नाही. आपण सगळ्यांना कल्याणकारी झालं पाहिजे, सर्वांचं कल्याण झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून आपलं एक स्वतःचं अनुशासन निर्माण झालं पाहिजे, आपले स्वतःचे कायदे निर्माण झाले पाहिजे. कारण तो बोलताना आत्ताच म्हणाला होता, मी ऐकताना, त्यांनी खूप अभ्यास केलेला होता, त्याच्यामध्ये मी ऐकलं की भगवान बुद्धाच्या मृत्यूनंतरच लगेच भिक्खू संघामध्ये वाद निर्माण व्हायला लागले, हिनयान आणि महायान. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस धर्मांतर केलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात आला की, बाबासाहेब, पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही कोणता धर्म स्वीकारला? बाबासाहेबांनी स्पष्ट उत्तर दिलं, मी कोणताही पंथ स्वीकारलेला नाही, हिनयान पण नाही आणि महायान पण नाही. पण भगवान बुद्धाचे जे मूळ विचार आहेत, भगवान बुद्धांनी सांगितलेला मूळ धर्म जो आहे, त्रिश्रण, पंचशील आणि अष्टांगिक मार्ग, तो मी स्वीकारलेला आहे. आणि त्याच्यातूनच बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी आता आपल्यासाठी जोपर्यंत स्वतंत्र अनुशासन किंवा कायदे होत नाही, बौद्धांचे कायदे, तोपर्यंत तरी मला असं वाटतं की बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या 22 प्रतिज्ञा आहेत त्या 22 प्रतिज्ञाचं जरी आपण पालन केलं तरी ते खऱ्या अर्थानं अनुशासन आहे, खऱ्या अर्थाने ते आपल्यासाठी उपयोगी आहे असं मला या ठिकाणी मानावंसं वाटतं. बाबासाहेबांनी मग 22 प्रतिज्ञा आपल्याला कोणत्या दिल्या हे तिथे लिहिलेल्या आहेत. आपण, मला वाटत नाही की सगळ्यांनीच त्या वाचल्या असतील म्हणून. जे आयोजक आहेत ते वाचतात किंवा कुणीतरी येणारा 22 प्रतिज्ञा आहेत. मी जेव्हा कुठेतरी तयारीला जायचं तर वाचन करतो आपण, पण नाहीतर वाचन माहीत नसते. तर खऱ्या अर्थाने आता गणेश उत्सव आलेला आहे हिंदू समाजाचा, आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा सम्राट मध्ये आहे ना. दरवर्षी मी तिकडेच्या भागामध्ये जेव्हा राहत होतो त्यावेळेस आमच्याकडे सम्राट पेपर यायचा आणि ते त्यावेळेस तो रोज 22 प्रतिज्ञा टाकायचा. 22 प्रतिज्ञा यासाठी टाकायचा की आपले जे बौद्ध लोक जे बाबासाहेबांचं आरक्षण घेतात ते लोक गणपती मांडलेले आहेत, मोठे मोठे अधिकारी आहेत. आणि म्हणून 22 प्रतिज्ञाची आपण इथे 15-20 लोक असू ते आपण आपल्या ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपण चर्चा केली पाहिजे. 22 प्रतिज्ञामध्ये मी ब्रह्म, विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही. कारण
आपण जेव्हा हिंदू मध्ये होतो तेव्हा हे आपल्यासाठी देवच होते असतील ना, मग तेव्हा आपल्याला त्यांनी काही दिलं का? मग यांना पूजा करून आपण त्या अस्पृश्यतेतून बाहेर आलो होतो का? याचा विचार करण्याची गरज आहे, विचार करून आचरणात आणण्याची गरज आहे. आपण आपल्या घरामध्ये फक्त भगवान बुद्ध आणि बाबासाहेब किंवा जे समतावादी लोक आहेत त्यांचे फोटो असले पाहिजे, पण कुठल्याही देव देवताचा फोटो असता कामा नये. आपण धर्मांतरित जे बौद्ध आहोत ते त्याच्यापैकी 95% लोकांकडे नसतील, पण 5% लोक अजूनही कुठेतरी त्याच विचारधारेमध्ये आहेत. आणि एकदा एकाने माझ्याजवळ म्हटलं की आपण लग्न करतो, लग्न करताना फक्त त्रिशरण पंचशिला बुद्ध या नियमाप्रमाणे करतो, पण लग्नाच्या 1 दिवस 2 दिवस आधी आणि लग्नाच्या नंतर सगळं हिंदूचं हिंदूकरण करत असतो असं दिसून येते. तरी हाही कुठेतरी आपल्यामध्ये बदल होणे काळाची गरज आहे. अजूनही मुलं आपल्या समाजाचे, मी 1-2 लग्नाला गेलो होतो तर बारसिंग बांधलेले दिसले, नंदी बैल झालेले. तरी मी त्यांना बऱ्याचदा बोलून पण दाखवलं, नंदी बैल झाले वाटते तुम्ही, म्हटलं. म्हणजे विनोदाच्या याच्यातून बोललं तर ते म्हणे हो सर आम्ही नंदी बैल झालो. म्हणजे निर्लज्जपणाने असं उत्तरही द्यायचं. पण आपण बऱ्याच गोष्टी काही भिक्खू लोक ज्यावेळेस त्यांच्याकडे गणपती मांडतात आणि गणपती काढायला जातात तर भिक्खूंना शिवागाड केली जाते. म्हणजे आपल्यामध्ये हा बदल, म्हणून आपण कुठल्याही देवदेवतेला मानणार नाही. मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही, त्यांची पूजा करणार नाही. राम वगैरे काही नाही झालेला आहे. खऱ्या अर्थाने आपले सण उत्सव येतात तेव्हा हिंदूचे येतात, खऱ्या अर्थाने ते बुद्धाचे उत्सव होते. तर ते आपण आपल्याच लोकांना ज्या ज्या वेळेस मारल्या गेलं त्या सणाला आपला जो उत्सव असतो त्या उत्सवाला त्यांना मारून त्यांनी मोठे सण उत्सव साजरे करतात. म्हणून दिवाळी हा सण जो आहे तो आपला नाही, तो आपण साजरा करू नये. रामाला किंवा कृष्णाला आपण देव मानणार नाही, त्यांची पूजा करणार नाही, अशा प्रकारची आपण प्रतिज्ञा केली पाहिजे. मी गौरी गणेश असेल, हिंदू धर्मातील इतर देव देवतांवर विश्वास ठेवणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही. म्हणजे आपण अजूनही त्याच्यातून बाहेर जोपर्यंत पडणार नाही, 65 वर्ष जवळपास झालेली असतील किंवा 65 वर्ष 56 नंतर, तरी अजूनही आपण जुन्याच विचारधारेमध्ये, मग आपण स्वतःला बौद्ध म्हणून घ्यायचं तर हे फार चुकीचं आहे. माझा देवाच्या अवतारावर विश्वास नाही. म्हणजे अनेक ख्रिश्चनांनी म्हटलेलं आहे की मी देवाचा पुत्र आहे, अल्लाही म्हणतो देवच म्हणतोय. तर देवावर आपला विश्वास नाही आणि देवाचा अवतार कुणालाही मिळत नसतो, हे आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. माझा विश्वास आहे की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि दुर्भाग्यपूर्ण प्रचार आहे. म्हणजे हिंदूचे लोक, जे ब्राह्मण लोक आहेत, हे आपल्याला हे करण्यासाठी काय करतात माहिती आहे का, की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे असं सांगतात. हा खोटा अपप्रचार आहे. अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे, त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे असं बाबासाहेब सांगतात. मी श्राद्ध करणार नाही, पिंडदान करणार नाही अशी आपण प्रतिज्ञा केली पाहिजे. की आपण श्राद्ध करतो, वडील मेल्यानंतर टक्कल करतो, खरंच ते वडील असेपर्यंत आपण काहीच सेवा करत नाही, नंतर मात्र मेल्यावर दरवर्षी त्यांच्या मरणाच्या दिवशी काही ना काही करतो. या चुकीच्या संकल्पना आहेत. या चुकीच्या संकल्पना करण्यापेक्षा आपण परित्राण पाठ त्या दिवशी घेऊन 4 लोकांना भोजनदान दिले, हे चांगली गोष्ट आहे. भोजनदान देणं हे सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे. मी ब्राह्मणाच्या हातून कोणतीही विधी करणार नाही. आजही लोक, मी तुम्हाला आताच सांगितलं की पुण्यामध्ये एकाने बंगला घेतला आणि पूजा करण्यासाठी ब्राह्मणाला बोलवलेलं होतं. तर अशा पद्धती आपण घेऊ नये. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मी चोरी करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी कोणतेही लैंगिक गैरवर्तन करणार नाही, मी दारू पिणार नाही. मी म्हणजे आपल्यामध्ये बाबासाहेबांनी ज्या आता 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या सर्व 22 प्रतिज्ञा आपल्याला 100% नाही तर 90% तरी आपण पालन केल्या पाहिजे ना. आपल्याला काही गोष्टी कधी कधी समूहामध्ये किंवा काही गोष्टीमध्ये चुका होत असतील, पण आपण 90% याचं पालन
आणि हीच आपली खरी आचारसंहिता। आता जोपर्यंत शासनाकडून आपल्या बौद्ध धर्माच्या कायद्याला मान्यता मिळत नाही, नियमाला मान्यता मिळत नाही, आपल्याला स्वतंत्र कायदा होत नाही, बाबासाहेब धर्मांतराच्या नंतर कायदा करणार होते, पण अगदी 2-2.5 महिन्यातच बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झाला आणि महापरिनिर्वाण झाल्यामुळे बाबासाहेबांना शेवटी त्या 22 प्रतिज्ञा ज्या दिलेल्या आहेत त्या 22 प्रतिज्ञा आपण नियमित पालन केल्या पाहिजे। संत कबीर म्हणतात, माणूस होना कठीण है तो साधू क्या बने। हे उदाहरण जे आहे बाबासाहेबांनी महात्मा गांधीजींना दिलेलं होतं। त्यांना मी महात्मा का म्हणत नाही, माणूस बनणं कठीण आहे तर साधू कधी बनणार आहोत। म्हणून बाबासाहेब महात्मा गांधीजींना महात्मा हा शब्द नव्हते लावत, मिस्टर गांधी म्हणत होते, कारण ते त्याच योग्यतेचे होते। असं संत कबीर त्यावेळेस संत कबीराचा तो दोहा आहे, तर एक या ठिकाणी मला इथे या साकेत बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष व तिथले सर्व संचालक या सर्वांनी मला इथे बोलवलं, मला एक बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं खरंच मनपूर्वक आभार मानतो। जाता जाता एक अशी बाबासाहेबाचा शेर आहे तो सांगून मी माझं भाषण समाप्त करतो। बाबा तेरी कलम के बल पर, बाबा तेरी कलम के बल पर हम राज करते हैं, तेरी करनी पर बाबा हम नाच करते हैं, बदलेगा वक्त और जमाना भी, जय भीम के उद्घोष से ये आगाज करते हैं, ये आगाज करते हैं। तर या ठिकाणी माझा जो मान सन्मान सगळ्यांनी केला त्याबद्दल मी परत एकदा आभार मानतो आणि याही पुढे आपण आपले असेच संबंध आणि असेच रिलेशन राहतील। काही चुका होत असतात, माणूस हा चुकांचा पुतळा असतो, पण आपण चुका सुधारून आपण माणसं जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे। चुका या प्रत्येकाच्या होतात, चुकीशिवाय माणूस जगू शकत नाही। तर आपण हे सामाजिक कामामध्ये सर्वांनी एकोप्याने एकत्रित यावं आणि आपल्यामधला जो छोटा मोठा जो आपल्यामध्ये इगो असेल तो काढून टाकला पाहिजे आणि आपण सर्व एक आहोत। बुद्धाचा विचार, बाबासाहेबांची राज्यघटना यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊ, 22 प्रतिज्ञाची आपण अंमलबजावणी करू, हीच आपल्या सर्वांसाठी आचारसंहिता असेल। जय भीम, जय भारत। धन्यवाद गुरुवाडे सर, आपण आपल्या या पुस्तकालयामध्ये हा प्रकल्प मांडले। बौद्ध कुटुंबात आलेला जन्माला त्यासाठी ही आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे, 22 प्रतिज्ञा पाळणं गरजेचं आहे। त्यामध्ये गुरुवाडे अजून एक प्रतिज्ञेचा समावेश केलेला आहे, ती प्रतिज्ञा म्हणजे मी माझा अहंभाव सोडेल, युगल पाळणार नाही। युगल सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये गतिरोधक निर्माण होतो, म्हणून ही 23वी प्रतिज्ञा म्हणजे मी माझा अहंभाव सोडेल। आणि जेव्हा आपला तेव्हा आठवतो भीमाचा कायदा, काय विचार आपल्याला छानसा आपण देहामध्ये आपण संबंध दिलं, त्या साकेत बुद्धविहाराच्या वतीनं ते आपल्याला व्यक्त करतो आणि धर्म पालन घातलेले आपला